पहिलाच पंखा दुरुस्त करायची तक्रार आली ना. वय तात्या. हो तात्या हा काल रात्री ना माझ्या बहिणीचे हेडफोन तिच्याच पायाखाली येऊन तुटले बघा. तू तुझ्या त्या स्टोरीचा आणि ह्याचा काय संबंध आहे रे? तुला सांगतोय तुझे हेडफोन चार्जर आणि मोबाईल ह्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे बघ. कळतं ना तुला? आणि एक दिवशी तुला टोचून लागेल बघ. इथं एक पंखा दुरुस्त करायचा आहे, स्टूल नाही आहे, म्हणजे ह्याच्यावर चढायला लागते बघ. हा वय तात्या. हा तात्या हा साहेब झोपलीत वाटतं. छोटू हा त्याचा नाईलाज आहे. इस्पितळामध्ये आहे ना, ह्या तात्यानं बऱ्याच खोल्यांमध्ये नाईलाज आहे ना असं आतून खेळून राहिलेला पाहिजे. कळतंय ना तुला? आनंद म्हणून झोपलेला नाही तो, झोपलेत वाटतं. तुझ्या वाटण्यावर देच झोपलेत वाटतं. साहित्य दे पटापट, बघत जाऊ नको, पकड काढ बरं. छोटं आहे बघ, तुला माझ्या इथं सगळं सांभाळायचं का नाही? होय. मग नीट लक्ष दे, इकडे वर ये पटकन साहित्य घ्याने घे बरं. हा हा हे पंख्याला धरून ठेव. हा. मी इकडे त्याचं कनेक्शन बघतो बा. वय तात्या. हा. परवा ना माझ्या भावाचा टी शर्ट त्याच्या मैत्रिणीच्या घरी राह. पंखा दुरुस्त करायला त्याने कुठला गप्पा मारत राहिले रे? पण तात्या हा साहेब खरंच झोपलेत का गेलेत काय कळतच नाही बघा. असं म्हणतोस? हा एक काम कर. हा इथं पण ते ऑक्सिजनचं कॉक आहे, हा हा ते बंद कर. पंखामध्ये तिथं आहे समजायचं. बेस काय घेत आता. छोटू हा. ते पंखा लय बिघडले रे, वेगळाच आवाज करायला लागलाय. हा? अरे बापरे, 4 पात्यांचा पंखा. अरे बापरे, चार पाती? अरे चार पाती कुठे दिसले? अरे माणूस आहे, खाली होतं. अरे खाली होतं. काय सोय? अरे कोण आहेस तुझ्या भावा आहे? कोण आहेस? मी इलेक्ट्रिशियन आहे तात्या, आणि हो माझा असिस्टंट आहे छोटू. हे बाबा हे तात्या, आणि हे बाबा हे व्हायचा तो कोणी आहेस तू छोटू? हे बाबा, अरे माणूस मेलाय का जिवंत आहे हे बघायचं तर ते ECGचा मशीन बघायला रे. नाही नाही हा, तुम्ही ऑक्सिजनचा कॉक तो नळ बंद कराल नाही. अरे जाईल ना रे मी. नाही, ते असंच म्हणलं आम्ही, असंच म्हणलं. ते काय तुम्ही सिरियस आहे त्यामुळे कळना झालं म्हणून त्याला म्हणलं बंद करून बघ. हो. अरे तो मी सिरियस आता नाहीये. नाही, आता मी एकदम ठणठणीत आहे. ते बरं झालं. हे इथले डॉक्टर योग आहे काय निव्वळ योग आहे हो. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी पंखा दुरुस्त करायला आलो का नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी इथली माणसं गेले. सांगायचं होतं 5 वेळा तुम्ही पंखा दुरुस्त करायला आलोय आणि दुसऱ्या दिवशी इथला माणूस गेलो. सिस्टर 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 तुम्ही किती बी पेर मारा, कोणी यायचं नाही बघा. त्यांना माहिती आहे तात्या आतमध्ये म्हणजे टेस्टिंग सुरू आहे. छोटू हाक नसतोय देत तो, काय त्याला सोटू म्हणायला लागते. जाणार बाबा, तू तरी सिस्टरला बोलाव. काका काळजी करू नका, माझा एक काका चिडला असतो या. काय नाही असंच आपलं सांगितलं. सिस्टरला हे कोणी येणार नाही, तुम्ही आराम करावं. पटकन दुरुस्त करतो बघा आता. हे बाबा, तो फॅन दुरुस्त कर आणि जा ना काय तो तुझा. बाबा लगेच जातोय. आता तुम्ही कशा टेन्शन घेताय? मला भीती वाटायला आतापर्यंत माणसे गेली तशी तुम्ही बी जाणार आहे ना. इथनं जा पडले. नाही जातोय हो जातोय. ह्या पोराला म्हटलं शिकवलं की जरा झालं माझं. हे सोडू पटपट काम करा. तू पण कशा डिलेअर करायलाच बघ. लई मोठी लिस्ट आहे कामाची, माहित आहे तुला? अजून 23 पंखे आहेत ती, 18 AC मोबाईल देते, हा एक्झॉस्ट फॅन दुरुस्त करायचे. म्हणजे केवढे काम आहेत, एका दिवसात जमल होईल सगळं. जमेल तात्या, हा पण माझ्या काकाने अजून चीनची भिंतच नाही बघितली. तुला आहे ना सुटू, त्या चीनच्या भिंतीवर आहे ना कावळ्या कबुतरांची घाण साफ करायला तुला पाहिजे. अरे तुझा हा सोटू आहे ना, त्याला नंतर कधीतरी सोल रे वायरी सारखा. आता तू त्याला कशाला शिकवत बसलाय? नाही हो पाहुणं, पोरगाली चांगला आहे. ह्याच्या एवढा मी जेव्हा होतो ना इंजिनियर सारखा हुशार होतो. काय डोकं चालायचं माझं. तुम्हाला म्हणून सांगतो, आमच्याकडे गणपती यायचं ना, तेव्हा गणपतीत आहे ना आमच्याकडे शंकर भगवान आणि पार्वती मातेचा सीन करायचो आम्ही. काय सीन करायचो हे बघा, हे आहे ना असं, हे सलाई नाही
सलाईंची बाटली घेऊन मी शंकर भगवत असे जटेजवळ धरायचो शाळेनं मोटर लावायचो आणि त्याचं स्पीड वाढवायचो म्हणजे काय व्हायचं डोक्यावरून गंगा यायची हो लोक बघायला लागली की आम्ही स्पीड वाढवायचो अजून लोकांना बघायचं वाटलं की डायरेक्ट सलाईन तुझ्या नदीचा इथं महापूर आला रे तू सलाईन पास केली